चला नमस्कार. लाडक्या बहिणी तुमचा जी आर आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वितरणासंदर्भात जी आर तुमच्या आलेला आहे. पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येतील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा विसरू नका. लक्षात ठेवा तुमचा जी आर आलेला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन निधी वितरण आणि प्रशासकीय अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे तुमचे दिलेले आहे. 24 ऑगस्ट आज 2026 चा जी आर आहे. परंतु या जी आर मध्ये सरकारने लाडक्या बहिणीला फसवलेलं आहे. जुलै महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्याचे पैसे सरकारला देणं असतानाही सरकारने मागचा जी आर डिलीट केलाय आणि तो आता परत 24 ऑगस्टला दिलेला आहे. म्हणजे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकंदरीत सरकारने जुलै महिन्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, कारण रक्षाबंधन आहे. मागच्या गेल्या वर्षी सुद्धा सरकारने तेच केलं होतं की रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणीला 2 हप्ते एकत्रित दिले होते. आतापर्यंत असं वाटत होतं की सरकार त्या ठिकाणी 2 हप्ते देईल. गेल्या 2 महिन्या अगोदर सुद्धा सरकारने 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये 3 दिवसाच्या फरकाने दिलं होतं. यावेळेस सुद्धा असं वाटलं होतं की सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये देईल, परत 2-3 दिवसांनी 1500 रुपये देईल. परंतु आता हा जी आर आहे. हा जी आर तुमचा जर किती रुपयाचा पाहिला असेल तुम्ही, तर तो जी आर बघा मंजूर निधी झालेला आहे 3000 कोटी रुपये. सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी एकूण दिलेला आहे. हा पूर्ण तात्काळ उद्दिष्ट आहे जुलै 2026 चा लाभ, जुलै महिन्याचा आर्थिक लाभाचं पारदर्शक वाटप आणि सहनियंत्रण करणे. काय दिलंय? जुलै 2026 वाटप संदर्भात दिलेला किती रक्कम जुलै महिन्यासाठी मंजूर झालेली आहे, तर 344.74 कोटी रुपये जुलै 2026 महिन्यासाठी तात्काळ वितरित करण्यासंदर्भात हा जी आर आहे. आणि हा मागचा जी आर जो रिलीज झालेला आहे आता केलाय 24 तारखेला. तर तुम्ही जी आर काढताना किमान त्या ठिकाणी अजून 1 महिन्याचे एक्स्ट्रा जी आर काढला असता तर लाडक्या बहिणीला एक आनंद झाला असता. ठीक आहे, सरकारने आमचा जुलै महिना पूर्ण संपलाय, ऑगस्ट आता संपत आलाय. आज 24 तारीख आहे, 6-7 दिवसामध्ये ऑगस्ट महिना संपणार आहे. त्यासोबत 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. एकंदरीत लाडक्या बहिणीला 3000 देणं अपेक्षित असतानाही सरकारने पुन्हा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची निराशा केली. 100% निराशा लाडक्या बहिणी झाली. सगळ्या लाडक्या बहिणी वाटत होतं की ठीक आहे उशीर होऊ द्या, पण 3000 द्यायला ना सरकार. परंतु आता तुम्हाला हे 344.74 कोटी रुपये म्हणजे फक्त जुलै महिन्याची तरतूद केलेली आहे. आणि तुम्हाला जुलै महिना पूर्ण संपलाय, 28 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळतील. म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुद्धा जेव्हा संपन त्यावेळेस तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होईल. आणि किती पैसे मिळतात तर फक्त 1500 रुपये. बघा शीर्षक दिलं, संपूर्ण डिटेल माहिती दिली. 344.74 कोटी रुपये आणि वितरण कशाचं आहे? तात्काळ उद्दिष्ट जुलै 2026 चा लाभ देण्यासंदर्भात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची या ठिकाणी निराशा झालेली आहे. सरकारला विनंती आहे, त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणी ज्या आहेत रक्षाबंधन निमित्त सण आहे त्यांना वाटत होतं की 3000 येतील, थोडीशी मदत त्या ठिकाणी हातभार सरकारकडून लाडक्या बहिणीला लागेल. कारण ही योजना निर्माण केलेली काढलेली की ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, गरीब आहेत, काहीतरी त्यांना थोडसा त्यांच्या कुटुंबाला एक आर्थिक लाभ भेटेल. आम्ही दर महिन्याला 1500, तुम्ही महिन्याला पैसे तर देत नाहीयेत. 2 महिने झाल्याच्या नंतर आता तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला देताय. मागच्या गेल्या वर्षी सारखं तुम्ही यावेळेस 3000 दिले असते तर लाडक्या बहिणीला खुश झाल्या असत्या. परंतु आता लाडक्या बहिणी लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत पैशाचं जे काय वाटप होणार आहे हे 1500 रुपये मिळणार आहे. बघा महिला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग निधी त्याचा घेतलेला आहे. त्यानंतर महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना अर्थसंकल्प प्रणालीवरून बीडीएस निधी वितरित करणं सांगितलेलं आहे. महिला आणि बालविकास विभाग अंमलबजावणी यंत्रणा दिलेली आहे. एकंदरीत तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. जी आर तुमचा आज आलेला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जे काही पैसे आहेत तर ते पैसे 1-2 दिवसामध्ये जमा होतील. आज 24 तारीख आहे, उद्या परवा 28 ऑगस्ट पर्यंत 28 ऑगस्ट रक्षाबंधन आणि तोपर्यंत तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होईल. परंतु वितरण करताना असताना एक 3000 रुपये येणं अपेक्षित असतानाही तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून 3000 रुपये मिळाले नाहीयेत, तर फक्त सरकारने तुम्हाला एकंदरीत 1500 रुपये जमा केले. त्यामुळे लाडकी बहिणींनो तुमची जी काही निराशा झालेली आहे तर सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणीला हे जे 1500 रुपयाचा जी आर काढलेला आहे तर हे 1500 रुपये न देता त्या ठिकाणी सरकारने लाडक्या बहिणीला 3000 रुपये देणं आहे. तसं मागच्या 2 महिन्यामध्ये सरकारने केलेलं आहे, तसं 1-2 दिवसाच्या फरकाने परत तुम्ही त्या ठिकाणी जी आर काढा, नका काढू, पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये परत तुम्ही त्या ठिकाणी 1500 रुपये द्या. सध्या त्याला तुम्हाला हे 1500 रुपये मिळाले, 3000 रुपये अजून सरकारकडून कुठली सूचना आलेली नाहीये. अनेक महिला बालविकास खात्याच्या जे अधिकारी त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला आम्ही 3000 देणार, परंतु प्रत्यक्षात जी आर तुमचा त्या ठिकाणी 1500 रुपयाचा चाललेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो मार्ग तर झालाय पैसे वितरणासंदर्भामध्ये, परंतु तुमची निराशा मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
सरकार तुम्हाला आता 1500 रुपये देत आहे, 3000 रुपये नाही. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेअर होईल आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील किंवा सरकार त्या संदर्भामध्ये विचार करेल. ठीक आहे ताईंनो, आता 3000 नाही तर फक्त 1500 रुपये तुम्हाला जमा होतील. आजच्या जी आर नुसार त्याने तेच केलं. 24 तारखेचा जी आर म्हणजे आजचा जी आर काढलाय त्यांना माहिती 24 तारीख 25, 26, 27 चालेल काय 25, 26, 27 हे 3 दिवसात पैसे येतील. 28 तारखेला रक्षाबंधन आहे. महिलांना वाटलं होतं की 3000 येतील, पण सरकारने हे 3000 दिलेले नाहीये तर फुली मारले. तुम्हाला 1500 सध्याच्याला जमा होतील. त्यासोबत ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील तर चौथी पासवर असतील, कोतवाल भरतीची जाहिरात येणार आहे. 2912 जागा आहेत कोतवाल भरतीच्या. 10वी पास, 7वी पास जे असतील, ग्रॅज्युएशन झालं असेल, 12वी असेल, वय वर्ष 18 ते 40 मध्ये असेल तर त्यांनी त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट हे काढून घ्यावे, जेणेकरून लवकर तुमची भरती येईल. त्यासोबत महिलांसाठी अंगणवाडी प्रवेशिका नावाचं पद आहे. काय नाव आहे? अंगणवाडी प्रवेशिका नावाचं पद आहे. या अंगणवाडी प्रवेशिकेचे एनी ग्रॅज्युएशन वाल्या ज्या महिला आहेत तर यांची जाहिरात सप्टेंबर मध्ये येणार आहे. ठीक आहे, इथं सुद्धा चांगल्या जागा आहेत. एनी ग्रॅज्युएशन कुठलंही त्यांच्या महिलांची डिग्री झाली असेल, पदवी झाली असेल, बीए असेल, बीकॉम असेल किंवा बीएससी असेल, अशा महिलांसाठी आता फॉर्म भरता येणार. अजून जागा आल्या नाहीये, जाहिरात आली नाही, तुमची जाहिरात येणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही तयार राहा. आपली बॅच सुरू झालेली, बॅच जॉईन करून घ्या. काही प्रश्न असतील त्या ठिकाणी अंगणवाडी परिषद तुम्हाला बॅच जॉईन करायचा असेल तर हा नंबर दिलाय, या नंबरला संपर्क करा. 9552625563 क्लासचा नंबर आहे. श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. आणि महिलांनो, तुम्हाला पैसे येत आहेत. एकंदरीत किती पैसे जमा होणार आहेत तर 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता वितरित केले जाणार. एवढेच पैसे, 3000 येणार नाही सध्याच्याला तर नाही. सरकारला वाटलं मागच्या 2 महिन्या अगोदर जसं केलं तसं 2 दिवसाच्या फरकाने 1500 परत 1500 दिलं तर सरकार चांगलं आहे महिलांसाठी. ठीक आहे, नाहीतर महिलांची या ठिकाणी निराशा झालेली आहे.